सरप्राईज विजिटला याचं कारण आहे आज पंडित नेहरूंचा वाढदिवस, जो संपूर्ण भारतामध्ये बालदिन म्हणून साजरा केला जातो। आणि या ठिकाणी हे आमचे छोटे छोटे नन्हे मुन्ने बाल हाय करत राहा। आणि आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत या ठिकाणी पूर्वीचं मुघल गार्डन, जे आता बाजीराव गार्डन या नावाने ओळखलं जातं। आणि आता मस्तपैकी मुघल गार्डन, बाजीराव गार्डन, गुलाबाची फुलं, सुंदर क्या नजारा आहे, वाह वाह। मेरा फोटो या फुलांसारखीच ही आमच्या शाळेतली मुलं, मंगळवार पेठेतली शाळा आहे, बाबुरावजी चणस माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय। या सुंदर फुलांसारखीच माझ्या शाळेतली ही मुलं आहेत। छानपैकी बालदिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आम्ही या गार्डनला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। गार्डनच्या इथे सगळ्यांचा एका ह्याच्यामध्ये फोटो घेण्याचा प्रयत्न, छबी टिपण्याचा प्रयत्न। आणि हा बघा 67 जणांचा ग्रुप घेऊन आम्ही या ठिकाणी इथे आलेलो आहोत। गार्डनची रचना पहा किती सुंदर केलेली आहे। सिंहगड रोडवरती हे गार्डन आहे, पु ल देशपांडे उद्यान, या उद्यानाला लागूनच हे बाजीराव गार्डन तयार केलेलं आहे। आणि सकाळच्या या थंडीच्या छान वातावरणामध्ये मस्तपैकी हे सुंदर वातावरण, मोठ्या मोठ्या लॉन्सची या ठिकाणी सुंदर अशी रचना केलेली। पुणे शहरामध्ये एक निसर्गरम्य परिसर म्हणून खरं तर प्रश्न पडला की नक्की हे ठिकाण कुठं आहे, पण हे पुण्यातच आहे आपल्या। एंट्री करतायत जपानी तंत्रज्ञानावर आधारित पुणे जपान मैत्रीचे द्योतक असलेल्या पु ल देशपांडे या गार्डनमध्ये। कौशल्य आहे खरं इंग्रजी अल्फाबेटमध्ये हे ग्रीनरी क्रिएट करण्याचं क्रेडिट गोज माळी काका आणि व्यवस्थापनाच्या मंडळीला, डिझायनरला। सणाच्या या छोट्या बालमित्र, वेलकम टू पु ल देशपांडे गार्डन। उद्यानाची नियमित देखभाल पुणे महानगरपालिकेकडून केली जाते। हे देखभाल करणारे आपले छानपैकी माळी काका, बागकाम करणारे कर्मचारी।
सगळ्या गार्डन मधून फिरवलंय आणि त्यावरती ही सगळी ग्रीनरी आलेली आहे. लक्षात आलंय का? लक्षात हे तुमच्यासाठी तयार केलेलं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये काळजी घेण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्या छोट्या छोट्या मुलांवरती आहे. ही आपली संपत्ती आहे. येते लक्षामध्ये. कालच मी 10वीच्या मुलांना सांगत होते की संपत्ती म्हणजे काय? नुसते पैसे, खूप सारे दागिने ही म्हणजे संपत्ती आहे का? निसर्गातल्या या वस्तू सुद्धा या आपल्या आहेत, आपल्या मालकीच्या आहेत, आपल्यासाठी तयार केलेल्या आहेत. त्यामुळे आपण ह्याची काय घ्यायची आहे? काळजी घ्यायची आहे. येते का लक्षात? आजच्या बालदिनानिमित्त हे प्रॉमिस करायचं आहे की मॅडम आम्ही या निसर्गाचं संवर्धन करू, रक्षण करू आणि जपून ठेवू. सांगा बरं काय कराल? आणि ती काय करू? ठेवणार का? दमलेत गार्डन बघून बघून. त्यामुळे ते काय हसरे चेहरे काय आज मला दिसेना. ना मासे बघितले, काय कुठं काय करत होते कोणाला माहिती. कोण हिरवळीवर झोपलं होतं. आम्ही आता पूर्ण गार्डन बघून आता निघालेलो आहे. चल चल. छानपैकी गार्डन बघून झालेलं आहे. मुलांनी छान आनंद घेतलेला आहे. आणि जवळच इथे डबे खाण्यासाठी सारसबाग आहे. आता आम्ही सारसबागेच्या दिशेने जाणार आहोत. बाय बाय. पु. ल. देशपांडे उद्यान. आणि लवकरच परत दुसऱ्या ग्रुपला येऊन भेटू आम्ही. बाय बाय सुषमा मॅडम. हाय, आम्ही पु. ल. देशपांडे गार्डन करून आता आम्ही आलो आहोत पेशवे उद्यान. या ठिकाणी वेगवेगळे खेळ खेळण्यासाठी. आणि इथे आहे सगळा बाबुरावजी सणस शाळेचा ग्रुप. खेळून आम्ही आता निघालेलो